शिवसेना के मुख्य नेता एवं महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जन्मदिन के अवसर पर उनके दीर्घायु, उत्तम स्वास्थ्य और सफल राजनीतिक कार्यकाल की कामना करते हुए आगरोली गांव स्थित प्राचीन अमृतेश्वर मंदिर में भव्य महाआरती का आयोजन किया गया। यह महाआरती शिवसेना की नवी मुंबई महिला जिला प्रमुख एवं वरिष्ठ नगर सेविका सरोज पाटिल और उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल की ओर से आयोजित की गई। इस अवसर पर शिवलिंग का विधिवत जलाभिषेक भी किया गया। कार्यक्रम में नगर सेविका भारती कोड़ी, उप जिला संघटक गीता पाटिल, मथुरा पाटिल, तेजस्विनी कोड़ी, आरती विचारे, सदाशिव मनगुटकर, संदेश पाटिल, सोमनाथ म्हात्रे एवं बड़ी संख्या में शिव सैनिक, शिवसेना महिला आघाड़ी की कार्यकर्ताएं, पदाधिकारी और स्थानीय समर्थक उपस्थित रहे। सरोज पाटिल और रोहिदास पाटिल ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व, जनहितैषी कार्यों और राज्य के विकास में उनके योगदान की सराहना करते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। वहीं शिवसेना महिला आघाड़ी की ओर से भी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी गई और उनके उज्जवल भविष्य की कामना की गई। राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही आगरोली गाव येथील शिव मंदिरामध्ये एक जलाभिषेक आणि आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण पाहिलं की अनेक महिला, अनेक पुरुष, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी मनोकामना साहेबांसाठी केली की साहेबांना दीर्घायुष्य लाभो, साहेबांना उत्तम आरोग्य लाभो, यासाठी ह्या महाआरतीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। आपण पाहता की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब गोरगरिबांचे ते कैवारी आहेत, अनेक लोकांना मदतीचा हात देत आहेत, अनाथांचे ते नाथ आहेत। असे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस उद्या असल्या कारणाने या महाआरतीचं आज आयोजन या ठिकाणी केलं होतं। खरं तर आपण पाहता की काही दिवसापूर्वी आदरणीय अजितदादांचं अकाली निधन झालं विमान अपघातामध्ये। त्यामुळे या ठिकाणी दुःखाचं सावट असल्या कारणाने आम्ही या ठिकाणी कुठलाही जल्लोष किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा मोठा कार्यक्रम न ठेवता या ठिकाणी एक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, जेणेकरून आमच्या साहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्यांना कार्याला यश यावं, त्यांच्यावर असणारे जे त्यांचं संकट दूर व्हावं, यासाठी या ठिकाणी आम्ही हा जलाभिषेक आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। 9 फेब्रुवारी म्हणजे आमच्या शिवसैनिकांसाठी खरं तर आम्हाला आनंदाचा आणि सणाचा दिवस आम्ही मानतो, कारण उद्या 9 फेब्रुवारी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तच आम्ही आज तुम्ही बघितलंय की मी महिला आघाडी नवी मुंबई बेलापूरच्या वतीने आज साहेबांसाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांनी जे जे कार्य हाती घेतले त्या कार्यामध्ये त्यांना यश संपन्न हो, यासाठी आज आम्ही आमचं तुम्ही बघितलं आगरोळी गावामध्ये अमृतेश्वर मंदिर आहे आणि हे फार प्राचीन असं मंदिर आहे। इथे अनेक जण येऊन, मी तर म्हणते आता तुम्ही जर महाशिवरात्रीला बघाल तर पंचक्रोशीतील लोक इथे येऊन आराधना, उपासना आणि नवस करत असतात। असं हे आमचं प्राचीन अमृतेश्वर मंदिर आहे आणि एक नवी मुंबई जिल्हा प्रमुख म्हणून मी आज इथे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महादेवाला जलाभिषेक केलेला आहे आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त महाआरती देखील ठेवलेली। आज तुम्ही बघाल की माझी सर्व नवी मुंबईतील महिला, बेलापूर महिला आघाडी, त्याचप्रमाणे आमचे सगळे पदाधिकारी आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। हे साहेबांच्या वाढदिवसांना त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच आज आम्ही इथे सगळे उपस्थित होतो आणि आम्ही हीच कामना करतो, कारण साहेब आम्हाला नेहमी म्हणतात 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असताना आपण कुठेही समाजाप्रती आपलं कर्तव्य आहे ते नेहमी व्यक्त करायचं। तुम्ही बघितलेलं आहे की आताच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं
आकस्मिक निधन झालं होतं आणि त्या निमित्ताने साहेबांनी सांगितलं की माझा वाढदिवस कुठेही मोठ्या समारंभाच्या रूपामध्ये साजरा करू नये, तर आम्ही आमची मनोकामना होती म्हणून आम्ही आज देवाजवळ त्यांना साकडं घालून त्यांना उदंड आयुष्याची कामना व्यक्त करण्यासाठी आज इथे अभिषेक घातलेला आहे आणि या निमित्तानेच त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. 9 तारखेला आमचे जे लोकनेते आहेत, पक्षाचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त आग्रोळी गाव इथे महिला आघाडीतर्फे आणि श्री रोहिदास पाटील आणि सौ सरोजताई पाटील यांनी खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे सर्व शिवसैनिकांनी यांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. आदरणीय अतिथिगण, शिवसेना के सर्व पदाधिकारी, रोहिदास पाटिल, सरोजताई पाटिल और सभी माताओं और बहनों, आज हम सभी इस शिव मंदिर के प्रांगण में उपस्थित हुए हैं अपने माननीय एकनाथ शिंदे जी के जन्मदिन के शुभ अवसर पर। हम सभी उनके दीर्घायु, निरंतर स्वास्थ्य और सफल भविष्य की कामना के लिए यहाँ सब लोग उपस्थित हुए हैं और इस शिव मंदिर के प्रांगण में इस महाआरती के माध्यम से हम यह कामना करते हैं कि वो सर्व दीर्घायु रहें, स्वस्थ रहें और सब लोगों के लिए उपस्थित रहें। हमें पता है कि उनके छत्र छाया में सभी नागरिक अपने को संतुष्ट और सुरक्षित महसूस करते हैं। मैं उप शहर प्रमुख नवी मुंबई रेणु रंजन का नमस्कार। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस पावन अवसर पर सभी शिव सैनिकों, युवा सैनिकों ने, पदाधिकारियों ने, महिला आघाड़ी की कार्यकर्ताओं और समर्थकों ने एकनाथ शिंदे की दीर्घायु के लिए एक स्वर में प्रार्थना की। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।